नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आमच्या एरियामध्ये R2B स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन मिळत नाही, तर मग आम्ही काय करावं? होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की आमच्या एरियामध्ये आम्हाला R2B स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन मिळत नाही, तर मग आम्ही आता काय करावं? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचारत आहे की आमच्याकडे जर R2B स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन मिळत नसेल तर आम्ही काय करावं? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर या ठिकाणी शेअर करा। राहिलं असेल जर आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा। चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आमच्याकडे R2B स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन मिळत नाही, तर मग आम्ही काय करावं? मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहित आहे, कारण मीच सांगत आलोय की वर्षामध्ये 3दा ऋतू बदलतो। हा ऋतू पावसाळ्यामधून हिवाळ्यात जाताना बदलतो, हिवाळ्यातून उन्हाळ्यात जाताना बदलतो आणि सध्या उन्हाळ्यातून आपण पावसाळ्यात येत आहोत तेव्हाही बदलत आहे। ऋतू बदल जेव्हा होतो त्यावेळेस आपल्याला एक 15 ते 20 दिवस वातावरणात होणाऱ्या बदलाचा परिणाम कोंबडींवरती होताना दिसतो। या बदलामध्ये बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन कोंबड्यांवरती मोठ्या प्रमाणात होऊ शकते आणि या इन्फेक्शनमुळे कोंबड्या आजारी देखील पडू शकतात। म्हणून मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो, मीच आपल्याला सांगितलं होतं की ऋतू बदलत असताना R2B स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर जरूर करायचा आहे। म्हणजे आपल्याला 1 जूनला R2B स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन द्यायचंच आहे। पण आता माझ्या कुक्कुटपालक बांधवांनी म्हणजे तुम्ही जंग पछाडलं हो। इथं गेलात तिथं गेलात पण तुम्ही तालुक्याच्या लेवलला जाऊन सुद्धा R2B मिळालं नाही।
तुम्ही जिल्हा लेवलला गेले तरी R2B मिळालं नाही. अहो तुम्ही 100-150 किलोमीटर फिरला तिथंही R2B मिळालं नाही. मग अशा परिस्थितीमध्ये की R2B मिळालंच नाही तर मग कोणत्या डोसचा वापर करा बाबा? R2B ला सेकंड ऑप्शन कोणतं आहे? हा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. कारण R2Bचं इंजेक्शन एकदा दिलं ना तर 4 महिन्यांपर्यंत कोंबड्यांवरती कसल्याही प्रकारचा आजार येत नाही. येतच नाही असं नाही, पण एक असं अभेद्य सुरक्षा कवच तयार होते की कोंबड्या सहजासहजी आजारी पडत नाही. मग अशा परिस्थितीत स्वाभाविक आहे तुमचा प्रश्न, सर R2B स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन नाही हो मिळत, मग काय करावं आम्ही? तर या प्रश्नाचं उत्तर घेऊया. तत्पूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता आहे मित्रांनो की रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आपण ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केला आहे, ज्यामध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला उत्तर दिलं जाते आणि यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण शिल्लक राहताना दिसत नाही. या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळी मदत केली जाते. याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या जातात. कोंबडीवरती आणि पिल्लांवरती आजार येऊच नये म्हणून कोंबडी आणि पिल्लांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याची माहिती दिली जाते. एवढं करून कोंबड्या आजारी पडल्या, एवढं करून पिल्लं आजारी पडले तर त्यांच्यावर तात्काळ इलाज कोणता करायचं, कोणतं औषध द्यायचं याची माहिती. त्याचबरोबर हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं मिळवायचं याबद्दल अपडेटेड माहिती. त्याचबरोबर तयार होणारी गावरान कोंबडी, गावरान कोंबडा, गावरान पिल्ले आणि गावरान अंडी यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा आमच्याकडून जेवढं होते तेवढं सहकार्य केलं जाते. म्हणजे तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळं सहकार्य इथे केलं जाते. याच्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी 7 वाजता ऑनलाईन ट्रेनिंग असते जी मी स्वतः घेतो आणि इतर दिवशी येणाऱ्या समस्याचं सोल्युशन म्हणून दुपारी 3 ते 8च्या दरम्यान मित्रांनो तुम्ही लखन सरांचा नंबर 84 21 82 62 62 यावर संपर्क साधून उत्तरे मिळवू शकतात. माफ करा मित्रांनो, ज्यांचं रजिस्ट्रेशन ट्रेनिंगमध्ये नसते त्यांचे उत्तर दिले जात नाहीत, कारण लखन सरांचा प्रत्येक कॉल रेकॉर्ड होतो आणि तो आम्हाला कमिटीला दाखवावा लागतो. म्हणून ज्यांनी 500 रुपये मासिक शुल्क भरले त्यांचंच इथं रजिस्ट्रेशन होते आणि त्यांनाच उत्तरदायी या ठिकाणी आमची टीम असते. आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊन आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे. कसं जॉईन व्हायचं? पहिल्यांदा 84 21 82 62 62 वर कॉल करा. लखन सर फोन उचलतील. फोन उचलल्यावर सांगा लखन सरांना आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर तुमचं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील. एवढं तुम्ही पाठवल्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर 82 65 088 460 8265088460 पाठवतील. यावरती 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा मित्रांनो, ज्यामुळे तुमचं होईल रजिस्ट्रेशन आणि तुमची व्यवसाय निवडण्याची चिंता दूर होईल आणि लाखोंचा इन्कम मिळवण्याचा एक मार्ग तुमच्या समोर होईल मित्रांनो खुला. तर मित्रांनो ही होती तुमच्यासाठी अपडेटेड माहिती. आता बऱ्याच जणांना एका दिवसाचं पिल्लू खरेदी करायचं आहे, बऱ्याच जणांना एका महिन्याचं पिल्लू खरेदी करायचं आहे. तर एका दिवसाचं पिल्लू ओरिजिनल गावरान आपल्याकडे मिळते 50ला. एका महिन्याचं ओरिजिनल गावरान पिल्लू मिळते मित्रांनो 110 रुपयांना, सगळे लसीकरण झालेलं. आणि यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा 84 21 82 62 62 वर लखन सरांशी. आणि तुम्हाला जर मशीन पाहिजे इन्क्युबेटर मशीन ज्यातून पिल्लं काढायचे, ती मशीनसुद्धा आपल्याकडे आहे आणि मशीन दिल्यानंतर आपण मार्गदर्शन देखील करतो. तर 100 अंड्यांची 200 अंड्याची मशीन खरेदी करण्यासाठी संपर्क साधा 84 21 82 62 62 वर. म्हणजे तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये रायझिंग स्टार परभणी तुमच्या सोबत आहे. तुम्ही जर त्या ठिकाणी कोंबडीला श्वास मानत असाल तर रायझिंग स्टार परभणी हा तुमचा निश्वास आहे, म्हणजे तुमच्या प्रत्येक अडचणीचं सोल्युशन आहे. म्हणून रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तात्काळ संपर्क साधा 84 21 82 62 62 वर. तर बघा मित्रांनो, आता R2B स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन आपणास मिळत नाही. मग R2B स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन मिळत नाही म्हणून कोणतं इंजेक्शन द्यायचंच नाही का? कोणत्या औषधाचा वापर करायचाच नाही का? तर मित्रांनो याला सेकंड ऑप्शन आहे. प्रत्येक गोष्टीला पर्यायी ऑप्शन असते. हां, मी मान्य करतो की R2B इतका परफेक्ट ऑप्शन कोणतं नाही, पण कसं राहते की मिळतच नसेल तर काही ना काही तर करावंच लागेल ना. तर त्या परिस्थितीमध्ये बघा मित्रांनो, R2B स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शनला सेकंड ऑप्शन आहे मित्रांनो लासोटा. होय मित्रांनो, राणीखेत या आजारासाठी, मानमोडी मर या आजारासाठी जे लसीकरण केलं जाते त्याचं नाव लासोटा.
तर मित्रांनो, लासोटाची लस ही उपायकारक आहे. जिथं तुम्हाला 4 महिन्यात एकदा R2B स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन द्यायचे, त्याच्याऐवजी तुम्हाला 2 महिन्याला एकदा या ठिकाणी लासोटाचा वापर करायचा आहे. लासोटाचा वापर केल्यानंतर काय होतंय की त्याची कार्यक्षमता भले 4 महिन्याची नसो, पण 2 महिन्याची आहे. ते परफेक्ट R2B सारखं नसलं तरी देखील ते त्या ठिकाणी उपायकारक आहे, एवढं मात्र खरं. मग अशा परिस्थितीमध्ये या लासोटाचा वापर करण्याची पद्धत कोणती हे समजावून सांगतो. आपल्याला 1 जूनला लासोटा करायचा आहे. मग 100 पक्ष्यांचा लासोटा करण्याची जी प्रक्रिया आहे ती समजून घ्या. साहित्य: 100 कोंबड्यांचं लासोटा तयार करण्याचं साहित्य. नंबर 1, 2 लिटर पाणी. नंबर 2, 500 ग्राम बर्फ. नंबर 3, 50 ml थंड दूध. नंबर 4, 100 पक्ष्यांचा लासोटाचा डोस. पहिल्यांदा काय करायचे मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी सकाळच्या वेळी ड्रिंकर साफ करायचे 6:30च्या आसपास. ड्रिंकरमध्ये 2 लिटर पाणी टाकायचे, त्याच्यामध्ये अर्धा किलो बर्फ टाकायचा आहे, त्याच्यात 50 ml थंड दूध टाकायचे. मिश्रण मिक्स झालं तर 5-10 मिनिटानंतर आपल्याकडे जे 100 पक्ष्यांचा लासोटाचा डोस आणि डायल्यूट आले त्या दोघांना मिक्स करायचे, म्हणजे पाणी सोबत येते. आणि हा डोस 3 तासापर्यंत आपल्या कोंबड्यांसमोर ठेवायचा आहे मित्रांनो. 3 तासानंतर त्याला काढून घ्यायचे आणि त्यानंतर साधं पाणी आपल्याला द्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपण लासोटाचा डोस 100 पक्ष्यांना देऊ शकता. ज्यांना हा डोस लक्षात नाही आला त्यांच्यासाठी परत सांगतो, 100 पक्ष्यांचा डोस. 2 लिटर पाणी घ्यावे, त्यात अर्धा किलो बर्फ मिसळावा, 50 ml थंड दूध मिसळावं. सकाळी 6:30च्या आसपास हे मिश्रण कोंबड्यांसमोर ठेवावं. 9:30 ते 10च्या आसपास मिश्रण काढून त्यानंतर कोंबड्यांना साधं पाणी द्यावं. आता काही जण म्हणतात, सर चलता 500 कोंबड्याचा डोस सांगा ना. सांगून देतो. 500 कोंबड्यांचा डोस. साहित्य: 10 किलो साहित्यामध्ये बघा, लक्षात घ्या, 10 लिटर पाणी. नंबर 2, 2 किलो 500 ग्राम बर्फ. नंबर 3, 50 ml थंड दूध. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला पाणी किती घ्यायचं आहे? 500 कोंबड्यांच्या डोससाठी 10 लिटर पाणी. त्या 10 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 2.5 किलो बर्फ टाकायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 250 ml थंड दूध टाकायचं. बस या मिश्रणामध्ये 500 कोंबड्यांचं जे डोस आला आहे तो डोस मिक्स करायचा आहे, डायल्यूट आणि टॅब, आणि ते त्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे. बस एवढं केलं मित्रांनो तर 3 तासापर्यंत पाणी ठेवून द्या, तुमचं काम संपलं. त्यानंतर साधं पाणी द्या. या पद्धतीनं जर आपण लासोटाचा वापर दर 2 महिन्याला एकदा करण्यामध्ये यशस्वी झालो तर मला वाटते कुक्कुटपालनातील बऱ्याच आजारांना आपण थोपवू शकतो. पुन्हा एकदा सांगतो, R2B हा कंपल्सरी असणारा 4 महिन्याचा डोस आहे. परंतु तुमचा प्रश्न होता की सर आमच्याकडे R2B स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन मिळत नाही तर काय करावं? तर या प्रश्नाचं उत्तर म्हणून मी सेकंड ऑप्शन, दुसरा पर्याय म्हणून लासोटा सुचवला आहे. पण जर थोडाफार प्रयत्न करून R2B स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन मिळत असेल तर बाबांनो, R2B स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शनवरतीच आपण भर द्यावा ही आपणास विनंती. मिळतच नसेल तरच लासोटा या सेकंड ऑप्शनचा विचार आपण या ठिकाणी करावा. तर मित्रांनो, या पद्धतीची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देतो. त्यामुळे आम्ही ज्या कुक्कुटपालक बांधवांना या ठिकाणी मार्गदर्शन करतो, सरासरी त्यांच्या फार्मवर कसल्याही प्रकारच्या अडचणी येत नाही आणि सुसूत्र पद्धतीने त्यांचा फार्म चालतो. त्यामुळे त्यांना लाखोंचा निव्वळ नफा कमावणं अडचणीचं जात नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्हालाही वाटते गावरान कुक्कुटपालन करावं, तुम्हालाही वाटते या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवावा, तर तुम्ही लखन सरांचा फोन नंबर 84 21 82 62 62 वर कॉल करा. लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे, काय करावं? मग लखन सर तुम्हाला म्हणतील, आपण व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 8421826262 या क्रमांकावरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुमचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड पाठवायचा आहे. त्यानंतर लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर 82 65 088 460 पाठवतील. 8265 088 460 हा नंबर पाठवतो. यावर 500 रुपये पाठवा, स्क्रीनशॉट पाठवा. तुमचं रजिस्ट्रेशन तात्काळ तुमच्या असणाऱ्या ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये होईल आणि ज्यामुळं गावरान कुक्कुटपालनाची ट्रेनिंग सुरू होईल आणि या व्यवसायातून मग लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही. याचबरोबर मित्रांनो, आपली मार्केटिंगची चिंता दूर व्हावी म्हणून आम्ही 36 जिल्ह्यांचे 36 व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहे.
आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकता। त्यासाठी संपर्क साधा 84 21 82 62 वर। अन्यथा आपण दुसरा पर्याय सुद्धा वापरू शकता, जो आहे की व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 वर तुमचं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड पाठवा। यावरती तुम्ही एवढं पाठवलं की तुम्हाला ओकेचा मेसेज येऊन जाईल आणि तुमचं त्या ठिकाणी स्वतःच्या जिल्ह्याच्या ग्रुपमध्ये त्या ठिकाणी मित्रांनो आपण जे आहे ते समाविष्ट करून घेऊ आणि ही प्रक्रिया मोफत, यासाठी फीस देण्याची आवश्यकता नाही। तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ की ज्यात आपण पाहितलं की R2B स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन हा जर आपल्याकडे उपलब्ध न होणारा एक डोस असेल, म्हणजे आपल्या एरियामध्ये R2B स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन आपणास मिळत नसेल, तर त्याला एक सेकंड ऑप्शन, दुसरा पर्याय म्हणून आपण लासोटाचा वापर करू शकतात आणि आपल्या कोंबड्याला 2 महिन्यात एकदा लासोटा देऊन आपण त्यांना आजारापासून रोखू किंवा मुक्त करू शकतो। आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा। यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।